सत्यजित, तू माझ्याशी असं का वागतोयस? तुला माझी तळमळ दिसत नाहीये का? त्या कोंडवाड्यात मी कसे दिवस काढते माझं मला माहितीये. एखाद्या गुलामासारखं वागवतो तो सुहास मला. आता काय प्रॉब्लेम आहे? त्याला तुझ्यावरून आणि माझ्यावरून प्रॉब्लेम होता. मी सगळं खापर स्वतःच्या डोक्यावर फोडून घेतलं. आता काय प्रॉब्लेम आहे? तो विकृत आहे ना, हा प्रॉब्लेम आहे. आणि मला एका विकृत माणसाच्या गळ्यात बांधून तू स्वतःचं आयुष्य सुखानं जगतोयस. सध्या माझं जे आयुष्य चाललंय ते सुखाचं आयुष्य आहे असं जर तुला वाटत असेल प्रिया, तर ट्रस्ट मी, तुला सगळ्यात आधी ट्रीटमेंटची गरज आहे. सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण हे बघ, तू मुद्द्याचं बोल. कारण गेली 10 मिनिटं इथे उभं राहून तू गोल 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 बोलतेस. मला काहीही कळत नाही तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे. तू आईला भेटायला आलीस. आईला भेटायला तुला कोणीही मनाई केलेली नाही. घरी येण्याचा प्रश्न होता. मीच तुला सांगतोय, जेव्हा तुला आईला भेटायचं असेल तिला विचारून तू घरी येऊ शकतेस. आणि राहता राहिला प्रश्न तुझा आणि सुहासचा, तर त्यात मी काही करू शकत नाही. एका चांगल्या मॅरेज काउन्सिलरकडे जा, हवं तर नंबर मी शोधून देतो. आणखीन काय करू बोल. काय नाही, आणखी काहीही करू नकोस. मी जाते हॉस्पिटलमध्ये. मला आधार देणारा, मला समजून घेणारा एक मित्र होता माझा, पण आता तो तसा राहिला नाहीये हे कळलंय मला. या. बाबा नाही आहेत का? नाही, बाबा नाही आहेत घरी, बाहेर गेलेत. तुमचं काही काम होतं का बाबांकडे? बाबांकडे नाही, तुमच्याकडे. पण सत्यजितला काहीही झालेलं नाहीये हे मला माहीत असून देखील मी ते तुम्हाला कळू दिलं नाही. ही माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. पण सत्यजितने हे सगळं. भाऊजी प्लीज, या सगळ्या विषयावर बोलण्याची माझी अजिबात. वहिनी एक मिनिट, माझं आधी ऐकून घ्या. सर्वात आधी जाणते अजाणतेपणी माझ्या हातून जी चूक झाली आहे त्याबद्दल प्लीज मला माफ करा. सत्यजितचा आणि तुमचा घटस्फोट होणं हे मुधोळकरांकडे देखील कोणालाच नको. सत्यजितला देखील त्याच्या चुकीचा पश्चाताप झालाय. तो पश्चातापाच्या आगीत होरपळतोय, अगदी हतबल आणि हताश झालाय. आणि सध्या मुधोळकरांच्या घरात काय परिस्थिती आहे याची तुम्हाला जाणीव आहे. तुमचं असं घर सोडून जाणं, मावशीचा अपघात होणं, या सगळ्यामुळे ते घर मोडकळीस आलंय. वहिनी, तुमची गरज आहे त्या घराला. भाऊजी, या सगळ्याला खूप उशीर झालाय. आता त्या वाटेवरून मी केव्हाच पुढे निघून गेले. आता पुन्हा माघार घेणं नाही जमणार मला. फिरून विचार करायचा म्हटलं तरी मागचे सगळे कडवट प्रसंग नजरेसमोर येतात माझ्या, आणि मन उद्विग्न व्हायला होता. साहजिकच आहे. पण तुम्ही सत्यजित सोबत जे काही सुखाचे क्षण अनुभवले असतील त्या क्षणांसाठी का होईना परत एकदा विचार करा. आणि वहिनी, मला एक कळतं की जशी प्रत्येक चूक माफ केली जाऊ शकत नाही, तसंच एखाद्या चुकीला फार मोठी शिक्षा दिली जाऊ नये. तुमचं सत्यजित पासून दूर जाणं आणि तुम्ही सत्यजित पासून वेगळं होणं ही शिक्षा सत्यजितसाठी फाशीच्या शिक्षेपेक्षा कमी नाहीये. भाऊजी, मी तुम्हाला या आधीच सांगितलंय, या सगळ्या गोष्टींना खूप उशीर झालाय. आता एकच चूक वारंवार करण्याची त्यांची सवय आयुष्यभर जाणार नाही. आतापर्यंत मी पण खूप सहन केलं, पण मी सुद्धा आयुष्यभर या सगळ्या गोष्टी नाही सहन करू शकणार.
वहिनी, पण मला विश्वास आहे की यापुढे सत्यजित असा कधीही वागणार नाही. असाच विश्वास याआधी मला सुद्धा वाटत होता त्यांच्याबद्दल, पण त्याचा काही उपयोग झाला नाही ना. सगळं मुसळ केरात केलं. वहिनी, आशा सोडली की मग कुठल्याच गोष्टीला काहीच अर्थ राहत नाही. पण मला अजूनही असंच वाटतंय. मला याबद्दल काहीच वाटत नाही आता भाऊजी. असं समजा की सगळ्या आशा अपेक्षा सोडून दिल्यात मी. तुमच्या भावना मी समजू शकतो वहिनी, पण एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते की याआधी देखील आपलं या गोष्टीला खूप उशीर झालाय, यावर बोलणं झालंय. पण सत्यजितचा ऍक्सिडेंट झालाय हे जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा तुम्ही किती बेचैन झाला होता. शिवाय त्यावेळी तुम्हाला हे देखील जाणवलं होतं की अजूनही तुमचं त्याच्यावर किती नितांत प्रेम आहे. आणि सत्यजितला सुद्धा एवढंच हवं होतं की त्याच्यावरच्या तुमच्या प्रेमाची जाणीव तुम्हाला पुन्हा एकदा व्हावी. मला वाटतं की तो यात यशस्वी झालाय. पण तुमचं त्याच्यावर तेव्हा सुद्धा नितांत प्रेम होतं, आजही आहे. फक्त आज सत्यजितच्या चुकांकडे बघताना तुम्ही त्या प्रेमाकडे डोळेझाक करताय. मिस्टर मुधोळकर, वकालतनामावर सही करण्याआधी मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची. त्यानंतर कदाचित तुम्ही माझ्या हातनं ही केस काढूनही घ्याल. म्हणजे घ्यालच, आय एम शुअर. काही प्रॉब्लेम? माझे वडील तुमच्या सासऱ्यांचे मित्र आहेत आणि तुमच्या बायकोचे ऍडव्होकेट आहेत. ऍडव्होकेट प्रभाकर महाबळे. हो, म्हणजे तुम्ही ऍडव्होकेट किरण महाबळे आहात. पण मी माझं आडनाव लावत नाही. म्हणजे माझं माझ्या वडिलांशी काही भांडण नाही. तुमचं तुमच्या वडिलांवर प्रेम असेल तेवढंच माझंही माझ्या वडिलांवर प्रेम. वेल, इन दॅट केस काय, जाऊ दे. नाही नाही, बोला ना प्लीज. मी माझ्या वयाच्या 10व्या वर्षी माझ्या बापाच्या डोक्यात दारूची बाटली फोडली होती. नाही म्हणजे तसं नाही. सर्वसामान्यपणे एखाद्या मुलीचं आपल्या वडिलांवर जेवढं प्रेम असेल तेवढं माझंही माझ्या वडिलांवर प्रेम आहे. मी आडनाव लावत नाही, त्याला प्रोफेशनल कारण आहे. मग माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ना ते ऍडव्होकेट प्रभाकर महाबळेच्या मुलीकडे येतात, ऍडव्होकेट किरणकडे येत नाहीत. अँड देयर इज नथिंग इन दिस वर्ल्ड दॅट आय हेट मोर. सो म्हणून. पण काल जेव्हा मला हे सगळं कळलं तेव्हा मला असं वाटलं की आता सगळंच बदललंय ना. म्हणजे माझ्या वडिलांविरुद्ध कोर्टात उभं राहण्याची माझी अँबिशन आहे, पण तुमच्या मनात शंका निर्माण करून मला माझी अँबिशन पूर्ण करायची नाही. सो नाही, माझ्यासाठी काहीच बदलत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या ऍडव्होकेट करमरकरांनी तुमचं नाव रेकमेंड केलंय त्यांना मी खूप मानतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हीच स्वतःहून समोरून ही गोष्ट अत्यंत ट्रान्सपरंटली मला सांगितली. यातच सगळं. आणि अगदी खरं सांगू का मॅडम, काल इथे तुमच्या ऑफिसमध्ये माझ्या आणि मंजिरीच्या संसाराबद्दल सगळ्या आठवणी मी
मी तुम्हाला सांगितले ते सगळे क्षण पुन्हा जगताना खूप त्रास झाला. आता हाच त्रास एका अनोळखी वकिलासमोर पुन्हा एकदा भोगण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. तेवढी शक्तीच नाहीये माझ्या अंगात. सो तुमचा वकालतनामा जर तयार असेल तर तुम्ही सांगाल तिथे सही करायला मी तयार आहे. ओके. नाही, पण तरी मला असं वाटतं वहिनी की मी सांगितलेल्या गोष्टींचा तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. कसला विचार करायला सांगता व्यंगराव? अरे बाबा, केव्हा आलात? तुम्ही सत्यजित रावांची स्तुती करत होता तेव्हाच. स्तुती वगैरे नाही बाबा, मी फक्त एवढंच सांगत होतो की त्या माणसाबद्दल तुमच्याशीच काय कोणाशीच बोलण्याची माझी इच्छा नाहीये. हे मी तुम्हाला एकदा सांगून देखील तुम्ही वारंवार तोच का विषय काढत असता व्यंगराव. तो माणूस इतक्या खालच्या थराला जाऊन वागलाय ना की त्याचं वकीलपत्र देवाने जरी घेतलं तरी सुद्धा माझं समाधान होणार नाही. बाबा, प्रश्न समाधानाचा नाहीये, त्या दोघांच्या संसाराचा आहे आणि शुभ्राचा आहे. माझ्या मुलीला आणि तिच्या मुलीला सुद्धा पोसायला मी समर्थ आहे. जर त्रास माझ्या मुलीला झाला तो माझ्या नातीला होऊ नये, बस एवढीच खबरदारी मला घ्यायची. पण यानं सगळ्यांनाच वेदना होणार आहेत बाबा. मंजिरी वहिनींना, तुम्हाला, मला, सत्यजितला. भलताच कळवळ आहे तुम्हाला तुमच्या मित्राचा. फक्त त्याचा नाही, मंजिरी वहिनींचा सुद्धा. राखी बांधून घेतो मी त्यांच्याकडून. तेव्हा भाऊ म्हणून माझं एक कर्तव्य आहे की त्यांच्या भल्यासाठी मी पुढाकार घ्यावा. तुला काडीमोड मिळणं याच्यातच तिचं भलं आहे. आणि आता तिनं काय करावं याचा निर्णय तिलाच घेऊ दे. तेच तर मी सांगतोय. व्यंगराव, तुम्हाला मी मुलासारखा मानतो म्हणून तुमचा अपमान नाही करू शकत. पण तुम्ही त्या माणसाची बाजू घेऊन बोलता मला नाही पटत. बाबा, किती झालं ना तरी मी आधी त्याचा मित्र आहे. आणि मग मला विचार करावा लागला आपल्या संबंधात. बाबा, हे बरोबर बोलतोय मंजिरी. बाबा, विहंग भाऊजी त्यांचे मित्र जरी असले तरी आपल्याला परके नाही. उगाच त्यांचा राग तुम्ही भाऊजींवर नका काढू. बाबा, मी सत्यजितला खूप जवळून ओळखतो. झाल्या गोष्टीचा त्यालाही पश्चाताप आहे. आणि मला एवढंच म्हणायचं की या सगळ्याची कुठून तरी नव्याने सुरुवात करायला हवी. घटस्फोटाचा टोकाचा निर्णय घेतला जाऊ नये एवढंच मला मनापासून वाटतं. निर्णय घेतला गेलाय व्यंगराव. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. आणि तुम्हाला तुमच्या मित्राचं इतकं कनवळ असेल, त्याचं भलं भाव असं वाटत असेल तर तुम्ही त्याला सल्ले देऊ शकता. आम्हाला त्याची गरज नाही. आणि हो, त्यापुढे सत्यजित हा विषय घेऊन इथे येण्याची गरज नाहीये. त्याच्यासोबत तुमचा सुद्धा पाण होता राहू शकतो. तू हाय, कशी आहेस? आणि बाळ कसं आहे? इथे कशाला आलीस तू? तुला माहितीये तुला इतक्या वेळा या घरातनं हाकलून दिलंय तरी तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नाही का ग? कशाला परत परत स्वतःचा अपमान करून घ्यायला येतेस इथे? नेत्रा, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही अगं. देव पण? साधी माणुसकी तरी आहे का ग तुझ्यात? एक नंबरची अवसान घातकी आणि नालायक बाई असतो. तुला जे बोलायचंय ते बोल, कारण मला त्यांनी काहीच फरक पडणार नाही. निर्लज्ज आणि कोडगी सुद्धा आहेस, माहितीये की मला. माहितीये ना, मग कशाला नादी लागतेस माझ्या?
नको बोलत जाऊ माझ्याशी. बोलणं तर सोड ग, तुझं तोंड बघायची इच्छा नाहीये माझी. तर बघितलं ना की तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. वाटतं परत एक मुस्काटात ठेवून द्या. बाय द वे, मागे मी तुला कानाखाली मारली होती हे विसरलीस का तू? तोंड घेऊन परत आली असती या घरात. माझ्या लक्षात आहे, पण तू असं जर पुन्हा केलंस तर त्याचे परिणाम वाईट होतील हे मी तुला बजावलं होतं, हेही माझ्या लक्षात आहे. हे बघ प्रिया, या घरातल्या कुणालाही तुझं तोंड बघायची इच्छा नाही तेव्हा चालती होईत ना. नेत्रा, तुला काय वाटतं मी अशीच आले इकडे? सत्यजितची परमिशन घेऊन आले मी. सो तुला जर माझं तोंड बघायचं नसेल ना तर तू इकडनं निघ. कळलं? सत्यजित, तू अजून गेली नाहीस पुण्यात? नाही, मावशीला हॉस्पिटलमधून बघून आल्यानंतर मला काही सुचतच नाहीये. सत्यजित, मला तुझ्याशी बोलायचंय. काय? सत्यजित, मावशीची ती अवस्था बघून मला खूप त्रास होतोय. मनाला कसं समजावू तेच कळत नाही. तिकडनं परत गेल्यानंतर मला एकटीला राहवणारच नाही तिकडे. हे बघ प्रिया, तू हे बघ, मला कळतंय तुला काय म्हणायचं, पण थोडासा माझ्या मनाचाही विचार कर ना. सत्यजित, आजपर्यंत मला काहीही दुखलं खुपलं तरी मावशीने माझी इतकी काळजी घेतली. आता जेव्हा तिला माझी गरज आहे तेव्हा मी तिची काळजी घ्यायला नको का? प्रिया, आईची काळजी घ्यायला इकडे बरीच लोक आहेत, त्यामुळे तू... हो आहेत ना, पण मला सांग, तुम्ही सगळेजण इथे तिची काळजी घेणार आणि मी हातावर हात ठेवून बसून राहायचं हे मला कसं मान्य होईल? प्लीज सत्यजित, मलाही तिची सेवा करायची संधी हवी आहे. प्रिया, तू प्रेग्नंट आहेस. तुला तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घेतली पाहिजे. तुला ही धावपळ नाही झेपणार, त्यामुळे निदान तुझ्या बाळासाठी तरी तू... सत्यजित, मी तुझं काहीही ऐकणार नाही. मी सगळं मॅनेज करीन. मी स्वतःची काळजी घेईन, बाळाची सुद्धा काळजी घेईन. पण प्लीज मला इथे येत राहू दे. हवं तर मी तुझ्यासमोर हात जोडते. पण मावशीला या अशा परिस्थितीत एकटीला सोडून जाणं माझ्या मनाला पटतच नाहीये. प्लीज. गौरा, प्लीज तुझं काम जरा बाजूला ठेव, मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. प्रिया येऊन गेली. अरे काय? प्रिया? आता परत कशासाठी? दादांसमोर नवीन नाटकं करण्यासाठी आणि पुन्हा एकदा या घरात शिरायचा प्रयत्न करण्यासाठी. दुसरं काय येतं तिला? इतक्या वेळेला अपमान करून तिला या घरातनं हाकलून दिलंय, तरी परत येते निर्लज्जासारखी. मस्ती जिरत नाही तिची. रोज नवीन नवीन कट कारस्थानं शिजत असतात तिच्या त्या सडलेल्या मेंदूत. नेत्रा, तू जरा शांत हो. अरे कशी शांत होऊ गौरा? तिने आजपर्यंत जे काही कुभांड रचले ते माझ्या समोर, मी अगदी जवळून बघितलंय तिला. फक्त दादांनाच नाही, या घरातल्या प्रत्येक माणसाला फसवलंय तिने.
आणि आता तर काय, मंजिरी वहिनी या घरातनं गेल्यामुळे स्वर्ग अगदी 4 बोटं उरलाय तिला. पुन्हा एकदा या घरात यायचा रस्ता मोकळा झालाय असं वाटायला लागले तिला. अरे वा. हा, असा कसा रस्ता मोकळा झाला? अरे गौरंग, तुला कळत कसं नाहीये? जोपर्यंत दादांना तिचं खरं रूप कळणार नाही तोपर्यंत तिचं या घरात येऊन अशीच ढोंग करणं चालूच राहणार आहे. नेत्रा, मी काय म्हणतो हे बघ, तू स्वतःला एवढं मनस्ताप करून घेण्यापेक्षा सरळ दादाला जाऊन सगळं सांग. ऍटलिस्ट तुझ्या मनावरचं ओझं तरी कमी होईल. प्रश्न माझ्या मनावरचं ओझं कमी होण्याचं नाहीच आहे. आता त्या नतद्रष्ट बाईमुळे पुन्हा एकदा या घराची सुख आणि शांती आणखीन बिघडू नये ना, एवढीच माझी इच्छा आहे. नेत्रा, मला कळते तुझं म्हणणं, म्हणूनच तुला सांगतोय की दादाशी बोलून तरी बघ. ऍटलिस्ट बघ तो काय म्हणतोय ते. जा आत्ता बोल त्याच्याशी. बरं, आलेच मी.